नाव बदललं काय? विजय नरकाला कमतेच आहे. पहिलं नाव नाही आता आता सध्या विद्यमान काय राजीनामा दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. श्री ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमाला आहे, वर्ष 16. या 16व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. श्री गुरुवर्य गुरुजींच्या कल्पनेतून आज्ञेतून ही नाविन्यपूर्ण असे विषय आपल्याला अभ्यासाला व श्रवण करायला मिळत आहे. अधिष्ठाते दैवाद्य सुखश्री अधिष्ठे श्री गुरुवर्य श्री गुरुजी श्री चरणी नतमस्तक होतो. मातृहृदय असलेला तपस्विनी आत्या व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सुहृद बंधू आणि भगिनींनो आणि वास्तविक बांधवांनो, भगवंतास एकरूप होण्याचा दिव्य प्रवास म्हणजे हा भक्ती मार्ग. हा भक्ती मार्ग वरवर पाहता अत्यंत सरळ आणि सोपा वाटतो, परंतु जो या भक्ती मार्गावर चालू लागतो त्याला त्याची गूढता, खोली आणि तीव्रतेची जाणीव होत असते. भगवंताच्या गूढता जाणीव होत असते. परमेश्वराच्या तो भक्त परमेश्वराच्या अत्यंत तो अभिलाषा तीव्र इच्छा करत असतो. अशा या अवस्थेमध्ये तो भक्त त्या उत्साहात तीव्रतेची जाणीव आणि त्याला उत्साही होत असतो. अशा या अवस्थेमध्ये सांगत असताना, भक्तिशास्त्रामध्ये सांगत असताना, श्री ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये सांगत असताना, या अवस्थेचे वर्णन करत असताना संस्कृत एका श्लोकामध्ये वर्णन केलेले आहे. अभिलाषत चिंताच स्मरणं गुणकीर्तनम उद्वेगश्च प्रलापो उन्मादो व्याधिरेवच जडता मरणशैव दशा अवस्था प्रकीर्तिता. या साधकाच्या 10 अवस्था या संस्कृत श्लोकामध्ये केलेल्या आहेत. अभिलाषा, चिंता, स्मरण, गुणकीर्तन, उद्वेग, प्रलाप, उन्माद, व्याधी, जडता आणि मरण. या भक्ताच्या अवस्था 10 सांगत असताना, परंतु या भक्त तो या 3 टप्प्यांमधून जात असतो. पहिला टप्पा तो म्हणजे भक्ती आरंभाचा, त्याच्यामध्ये 4 अवस्था: अभिलाषा, चिंता, स्मरण आणि गुणकीर्तन. दुसरा टप्पा म्हणजे तो त्या भक्ताच्या तीव्र वेदनेच्या, परमेश्वराच्या तीव्र विरहाचा, त्यामध्ये 4 अवस्था: उद्वेग, प्रलाप, उन्माद आणि व्याधी. आणि शेवटचा टप्पा म्हणजे तिसरा टप्पा, त्यामध्ये तो परमेश्वराच्या परमात्मामध्ये तो विलीन होत असतो. त्यामध्ये जडता आणि मरण. या भक्ताच्या साधकाच्या 10 अवस्था सांगत असताना श्री भगवद्गीतेच्या अर्थानुसार, श्रीकृष्ण भगवंताच्या लीळानुसार, सर्वज्ञांच्या सूत्रांच्या आधारे, सर्वज्ञांच्या लीळांच्या आधारे, स्मृतीस्थळ, पदे, काव्य या आधारे मी या विषयाचे विश्लेषण अवघे 20 ते 25 मिनिटांमध्ये येथे मांडण्याचा मी प्रयत्न करतो. अभिलाषा म्हणजे काय तर परमेश्वराला भेटण्याची तीव्र इच्छा. भक्तीच्या सुरुवातीला तो भक्त परमेश्वराला भेटण्याची, परमेश्वरात जाणण्याची तीव्र इच्छेने होत असते. ही इच्छा ही नसून तर ती परमेश्वर त्या साधकाच्या हृदयामध्ये लागलेल्या भगवंताच्या विषयीची ओढ आहे. जसे गोकुळामधील ब्रिजवासीयांना, गोकुळवासियांना श्रीकृष्ण भगवंतांना पाहण्याची तीव्र इच्छा, श्रीकृष्ण भगवंतांच्या बासुरीचा सूर ऐकण्याची तीव्र इच्छा, अभिलाषा, श्रीकृष्ण भगवंतांच्या प्रत्येक लीळेमध्ये सहभागी होण्याची अभिलाषा, ही तीव्र इच्छा त्या साधकाच्या, त्या भक्ताच्या हृदयामध्ये अंकुरित होत असते आणि त्याच भक्तीचे बीजाचे रोपण होत असते. श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये अध्याय 9 श्लोक 34 या श्लोकामध्ये सांगतात, मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कार. तू माझ्यामध्ये मन ठेव, माझी पूजा कर, माझी अर्चा कर, मला नमस्कार कर. हे भगवंताने सांगितलेले हा संदेश साधकाच्या मनामध्ये अभिलाषा निर्माण करत असते. सर्वज्ञ एवढेच नव्हे तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सुद्धा साधकाला अस्थिपरीचे आचरण करायला सांगितलेले आहे. विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी देवता स्मरणे जो जन्मक्षेपी तयासी परमेश्वर आपला पुनर्पे संबंध देते. परमेश्वराला भेटण्याची इच्छा, तीव्र अभिलाषा
साधकाला असतेच असते. परंतु जो अस्तिपरीचे आचरण करणारे अशा साधकाला भेटण्याची सुद्धा परमेश्वराला इच्छा अभिलाषा असते. ही अभिलाषा, ही तीव्र इच्छा आपल्याला लीळेच्या माध्यमातून सुद्धा पाहता येते. गौराजा नावाची एक माता आहे, तिने परमेश्वराला सर्वज्ञांच्या दर्शनासाठी तिने तीव्र इच्छा अभिलाषा करते आणि त्याच तीव्र इच्छेसाठी, त्या सर्वज्ञांच्या भेटण्यासाठी तिने खानाचा, पाहनाचा, वाहनाचा, नानाचा अशा प्रकारे तिने व्रत धारण केलेलं आहे. या व्रतामुळेच तिला सर्वज्ञांचे दर्शन घेता आले. ही अभिलाषा, ही तीव्र इच्छा जर साधकाच्या मनामध्ये असेल तर नक्कीच परमेश्वर दर्शन देतात. या लीळेच्या माध्यमातून आपल्याला अभिलाषा पाहायला मिळते. साधकाची दुसरी अवस्था म्हणजे चिंता. जेव्हा अभिलाषा तीव्र होते तेव्हा त्या भक्ताचे चिंतेत रूपांतर होत असते. तो भक्त ही चिंता अहिक नसून तर ती नकारात्मकता सुद्धा नाही, तर ती साधकाच्या आध्यात्मिक तळमळीतून जन्माला आलेली आहे. तो भगवंताच्या प्राप्तीसाठी तो भक्त परमेश्वराचे सतत चिंतन करत असतो. या अवस्थेत तो भक्त एकटा नसतो, तर परमेश्वर स्वतः त्या भक्ताला धीर देत असतात. श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये अध्याय 9 श्लोक 22व्या श्लोकामध्ये सांगतात, अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो अनन्य भावाने माझे सतत चिंतन करतो, माझे चिंतन करतो, त्या भक्ताचा, त्या साधकाचा सर्व योगक्षेम, त्याच्या सर्व गरजा मी स्वतः पूर्ण करत असतो. हे दिलेले वचन भगवंताचे चिंतेचे रूपांतर एकाग्र चिंतनात करता येते. स्मृतीस्थळ बुद्धाच्या 11 क्रमांकाची स्मृती आताच आपल्याला योगेश दादांनी त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला ऐकायला मिळाले. वासुदेवदास, नानोबास यांच्या लीळेत स्मृतीतून आपल्याला पाहायला मिळते. शास्त्र चिंतनातून सुद्धा परमेश्वर प्राप्त करता येतो, ह्या स्मृतीतून आपल्याला पाहायला मिळते. पुढील अवस्था म्हणजे स्मरण. जेव्हा चिंतेचे रूपांतर अधिक गहिरी होऊ लागते, त्याचे तो स्मरण करू लागतो. तो भक्त तो स्मरण करू लागतो. त्या भक्ताला उठताना, बसताना, खाताना, पिताना प्रत्येक गोष्टीमध्ये केवळ आणि केवळ परमेश्वराचेच तो स्मरण करतो. तो परमेश्वराचे स्मरण करू लागतो. त्याचे मन जगाच्या व्यवहारातून निघून परमेश्वराच्या रूपाशी, नावाशी, लीळेशी जोडले जाते. जसे आपल्याला गोकुळामधील स्त्रियांचे उदाहरण इथे पाहायला मिळते. गोकुळामधील स्त्रियांना श्रीकृष्ण भगवंतांना ते दही घुसळताना, गाईला चारा घालताना, नव्हे तर यमुनेवरून पाणी भरताना सुद्धा श्रीकृष्ण भगवंत त्यांना दिसायचे आणि त्यांचे जीवनच कृष्णमय झाले होते. स्मरण कसे करावे, ईश्वराची अखंड आठवण कशी करावी, यावरती सर्वज्ञ चक्रवर्ती प्रभूंनी साधकाला 7 सूत्रांचे निरूपण केलेले आहे. आचारस्थळ 28 ते 34. हे देखील तैसे आठवीचे आचारस्थळ 28 इथपासून ते अनंत सामायित अनिक न सामाय, अनिक सामायित अनंत न सामाय, का अनंत तो अनंत की. आचारस्थळ 34. मागे आपण अस्तिपरीचे प्रकरण श्रवण केलेलेच आहे, परंतु या प्रकरणामध्ये देवता स्मरण या सूत्रामध्ये पक्षकार म्हणतात, हे प्रकरणी देवता शब्द तो परमेश्वर एकादृष्ट एकाश्रुत तयाची आठवण ते स्मरण म्हणितले असेल. लीळाचरित्र उत्तरार्ध 68 महादेसा असे निधान धर्म निरूपण. जेव्हा महादेसा सर्वज्ञांना म्हणते, जे जे गोसावी आम्हासी असे निधान देत असते, तर मी देवाची आठवण, देवाचे स्मरण कसे करावे, तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, बाई हे देखील तैसे आठवीचे. पुन्हा महादेसा म्हणते की जी जी गोसावीला आम्ही पाहिले, आम्ही ते आठवू, आम्ही ते स्मरू, परंतु ज्यांनी पाहिलंच नाही अशा साधकांनी परमेश्वराची आठवण, परमेश्वराचे स्मरण कसे केले पाहिजे. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात की बाई नाम लीळा मूर्ती चेष्टा आठवीची. पुन्हा सर्वज्ञ सांगतात, देखील स्त्री मूर्ती आठवीची ते मूर्ती स्मरण बोलीचे, ऐकली स्त्री मूर्ती आठवीची ते मूर्ती स्मरण भावना बोलीचे. मूर्ती स्मरण ते वस्तू स्मरण होय, नामस्मरण ते वस्तू स्मरण होय आणि नामस्मरण होय. आपण या नवरात्र पर्वामध्ये नवरात्रीचे निमित्त झाले, परंतु श्री गुरुवर्य गुरुजींच्या कल्पनेतून चातुर्मासामध्ये सुद्धा आपण वस्तुस्मरण, भावना स्मरण, मूर्ती स्मरण, शास्त्रस्मरण नव्हे तर आपण नामस्मरण सुद्धा करत असतो. पुढील अवस्था म्हणजे 4थी अवस्था म्हणजे गुणकीर्तन. जेव्हा स्मरण हृदयामध्ये साठवून ठेवणे अशक्य होते, तेव्हा परमेश्वराचे तो भक्त गुणकीर्तन करू लागतो. तो स्तुतिस्तवनातून, भजनाच्या रूपातून परमेश्वराचे तो गुणगायन करू लागतो, म्हणजेच गुणकीर्तन करू लागतो.
तो भक्त ईश्वराचे नाव रूप लीळा यांचे गुणगायन करू लागतो. त्याच्यासाठी ते भगवंताचे गुणकीर्तन करणे हा त्या भक्ताचा श्वास घेणे इतके स्वाभाविक होऊन जाते. श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये अध्याय 9 श्लोक 14 या 14व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण भगवंत म्हणतात सततम कीर्तयं त्वं यतंतच दृढव्रता. जो भगवंत म्हणतात की जो दृढनिश्चयाने माझे सतत चिंतन करतो, सतत माझे गुणगायन करतो, अशा दृढनिश्चयाने तो माझी उपासना करतो, अशा भक्ताचं श्रीकृष्ण भगवंत स्वरूप स्पष्ट करत आहेत. गुणकीर्तन करणे, गुणगायन करणे हा भक्ताचा प्राणवायू बनत असतो. पूर्वार्धामध्ये लीळा चरित्रामध्ये जेव्हा निळभट्ट भंडारेकरांना इंगळी म्हणजे विंचू चावला असतो तेव्हा ते देवाला म्हणतात की देवा मी तुमची स्तुतीस्तवन करू का? तेव्हा देव म्हणतात करा. आणि जसं जसं ते स्तुतीस्तवन करू लागतात तसे तसे त्यांच्या वेदना त्या कमी होऊ लागतात. याचाच अर्थ म्हणजे स्तुतीस्तवनाने सुद्धा शारीरिक वेदना सुद्धा कमी होतात. ह्या लीळेतून आपल्याला गुणकीर्तन पाहता येतं. पुढील अवस्था म्हणजे साधकाचा दुसरा टप्पा, तो उद्वेग. जेव्हा भगवंताचा विरह भक्ताला असह्य होऊ लागतो तेव्हा तो भक्त त्या भक्ताच्या मनामध्ये उद्वेग निर्माण होत असतो. त्या परमेश्वराचे दर्शन क्षणभर जरी त्या भक्ताला झाले नाही तर तो बेचैन होऊन जातो. इथे रुक्मिणी मातेचे विवाहाचं उदाहरण इथे अत्यंत समर्पक असं असतं. जेव्हा रुक्मिणी मातेचा विवाह शिशुपाळासोबत ठरला आणि श्रीकृष्ण भगवंतांना येण्यास विलंब झाला तेव्हा रुक्मिणी मातेच्या मनामध्ये जो उद्वेग निर्माण झाला ती तळमळ भक्तीच्या तीव्रतेचे प्रतीक आहे. जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथी प्रयाण केलं, गमन केल्यानंतर आचार्याच्या मनामध्ये जो उद्वेग निर्माण झाला त्या उद्वेगास्तव आचार्य भानखेडीला गेलेले आहेत. त्या भानखेडीला गेल्यास त्या विस्मृत अवस्थेमध्ये आचार्य लोकांना म्हणतात माझा देव श्रीचक्र भेटला का कुणाला? माझा देव श्रीचक्र कुणाला दिसला का? एवढं नव्हे तर आचार्य विस्मृत अवस्थेमध्ये भिक्षेमध्ये सुद्धा म्हणतात की माझा देव श्रीचक्र मला भिक्षेमध्ये द्या, तोच व्हावा तोच भेटावा. या उक्तीप्रमाणे परमेश्वराचे ते सतत चिंतन मनन करत असेल. कैवल्यवासी नागराज बाबा कपाट यांनी सुद्धा सर्व आचार्यांच्या विरहाचं वर्णन एका भजनामध्ये केलेलं आहे. शैन घडी भर नाही चिता सदैव हृदयी एकची चिंता. प्रभू कुठे हो सर्वांना पुसती मुखे चक्रधर द्या म्हणून घरोघरी फिरती निशिदिनी नागदेव वदती निशिदिनी नागदेव वदती. अशी ही चौथी अवस्था म्हणजे उद्वेग. ईश्वराच्या विरहास्तव आचार्यांना सुद्धा उद्वेग झालेला आहे. उद्वेगाच्या पुढे जाऊन तो भक्त प्रलाप करू लागतो. म्हणजे तो भक्त झाडांना, वेलींना, पशु पक्षींना आपल्या प्रिय भगवंताविषयी तो विचारू लागतो. त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये त्याचे बोलणे जगाच्या दृष्टीने जरी ते निरर्थक जरी वाटू लागले असले तरी परंतु त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये ते विरहाचेच शब्दरूप आहे. जसं संत मीराबाईंचे पद आहे, त्यांनी परमेश्वरासाठी केलेले अनन्य भक्तीचे आणि प्रेम त्यांनी या दिव्य विरहाचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. संत मीराबाईंनी केलेले पदे आपल्याला पाहायला मिळते की मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा ना कोई जाके सिर मोर मुकुट मेरो पती सोई. श्रीकृष्ण भगवान त्याचे ते पदेतून सांगतात, अनन्य भक्ती आणि प्रेम व्यक्त करतात की ते म्हणतात की मेरे तो गिरिधर गोपाल म्हणजे माझे सर्वस्वच श्रीकृष्ण भगवंत आहे. माझा पती, माझा परमेश्वर, माझा सखा, माझा बंधू फक्त परमेश्वर भगवंत श्रीकृष्णच आहे. एवढंच नव्हे तर लीळा चरित्र उत्तरार्ध 380 क्रमांकाची लीळा आहे. जेव्हा देमायसा मातेला सर्वज्ञ चक्रप्रभूंनी संविधानातून जायला सांगितलं
आणि सन्निधानातून जायला सांगितल्यानंतर ना देमायसा मातेच्या मनामध्ये परमेश्वराच्या विरहात ते अंतःकरण तिचे अंतःकरण फार दुःखी होते आणि त्या दुःखी झालेल्या अंतःकरणातून ती परमेश्वराला काव्यातून देवाला ती विनंती करू लागते. पाऊले म्हणती न करीते हरी कवना परी जावो आता, पाऊले म्हणती न करीते आता काहीच या काना पाठविसे, तुझ्या श्रीचरणी रंगले मन अंतर्विधान श्री गोविंदाचे, सिनाची उतरे जिवार भेदले जळो हे जे आले तुझं विना, जळो हे जे आले तुझं विना. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तर दयाळू मयाळू आहेतच, परंतु श्री चक्रधर स्वामींच्या अंतःकरणाला सुद्धा पाजर फुटेल अशा या काव्यातून ती देमायसा मातेने केलेल्या अंतःकरणातून ती दुःखी झालेली परमेश्वर सुद्धा त्या मातेला सन्निधानामध्ये राहण्यास आज्ञा करतात, आज्ञा देतात. म्हणजेच प्रलाप आणि उद्वेग अशी ही दोन्ही अवस्था एक विरहाचेच बोल आहे. 7वी अवस्था म्हणजे ती उन्माद, परमेश्वरासाठी वेडे होणे. भक्तीचा परमबिंदू म्हणजेच उन्माद. या अवस्थेत भक्त बाह्य जगाचे भान हरपून भगवंतामध्ये इतका तल्लीन होतो की त्याला लोक वेडा समजू लागतात. पण हा लौकिक उन्माद नसून तो परमप्रेमाची सर्वोच्च अवस्था आहे. जेव्हा श्रीकृष्ण भगवंत रास लीळेतून अंतर्धानात पावले म्हणजेच अचानक अदृश्य झाले तेव्हा त्या गोपिका वनामध्ये त्या वेड्यासारख्या फिरू लागलेल्या आहेत. श्रीकृष्ण भगवंतांचे अनुकरण करू लागलेले आहेत. हा म्हणजे एक प्रकारचा उन्मादच आहे. जीवात्माचा आणि परमात्माशी एकरूप होण्याचा महत्वाचा टप्पा म्हणजे हा उन्माद. जसे श्री नागदेवाचार्य देवासाठी वेडे झालेले आहेत. पुढची अवस्था म्हणजे 8वी अवस्था म्हणजे व्याधी. परमेश्वरा विरहास्तव आजारी भक्त होत असतो. भगवंताच्या विरहाने भक्ताचे शरीर क्षीण होऊ लागते. त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये रस वाटत नाही. त्याची हा शारीरिक रूप नसून तर त्याची आध्यात्मिक व्याधी आहे. या व्याधीचं औषध म्हणजे केवळ परमेश्वराचे दर्शन असू शकते. सर्वज्ञांच्या विरहास्तव आचार्य श्री नागदेवाचार्य विस्मृत झालेले आहे. ते वियोगस्तव त्यांचे अतिशय शिथिल झालेले आहे. अशा अक्षरशः त्यांना चालण्याचाही त्राण राहिलेला नाही. अशा या विस्मृत अवस्थेमध्ये आचार्य असलेल्या त्यांच्या शरीराला वाढवी लागलेली आहे. विरहज्वराने आचार्यांची अवस्था अति व्याकुळ झालेली आहे. परमेश्वराच्या विरहास्तव आचार्य श्री नागदेवाचार्य देवासाठी ते वेडे झालेले आहेत. अशी ही 8वी अवस्था म्हणजे व्याधी आहे. आपण सर्वांनी श्रीमान भोसले साहेब यांच्यासाठी सर्वांनी टाळ्यांच्या तिसरा टप्पा म्हणजेच भक्ताचे परमात्म्यासोबत मिलन होणे. शेवटच्या 2 अवस्था राहिल्यात म्हणजे जडता आणि मरण. जडता म्हणजे स्थिरता. या अवस्थेत तो भक्त परमेश्वराच्या ध्यानामध्ये इतका मग्न होतो की त्याचे शरीर जड म्हणजे निश्चल होऊन जाते. त्याची बाह्य संवेदना नष्ट होते. तो अंतर्मुख होऊन जातो. हे एक प्रकारचे जिवंत समाधीच आहे. जेथे बाहेरील जगाचे अस्तित्व त्याच्यासाठी ते शून्यवत होऊन जाते. अनेक संत महंत योगी या जडतेच्या अवस्थेतून गेलेले आहेत. तो एका जागी जरी स्थिर असतात परंतु त्याच्या चेतना मात्र परमात्म्यामध्ये विलीन झालेल्या असतात. अशी ही जडता अवस्था. जडता म्हणजे निश्चलता. निश्चलता ही स्थिरता ती कशी येते तर आपल्याला डोमेग्रामी सर्वज्ञांच्या पूजावसरामध्ये पाहायला मिळते. पूजावसर काळामध्ये सर्वज्ञांची श्रीमूर्ती अतिशय सुंदर आणि वेदक अशी दिसते. अशा सर्वज्ञांची मूर्ती सुंदर आणि वेदक दिसते. परंतु वरची बर्वेपणापेक्षा आंतूल जे बर्वेपण आहे, जे सौंदर्य आहे ते बाईसा स्वतः सर्वज्ञांच्या कासियाच्या गाठी फेडल्यामुळे ते स्वतः पाहतात आणि बाईसांचा अष्टसात्विक भाव एवढा अक्षरशः वाढतो की त्यांना अष्टसात्विक भाव प्रगटू लागतात. जसे स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग, वैपूत, वैवर्ण, अश्रू, प्रलय. स्तंभ म्हणजे स्थिरता. स्थिरता म्हणजे जडता. जडता म्हणजे समाधी, जिवंत समाधी. बाईसांच्या हातामधील जे आरतीची जे तबक आहे म्हणजे जे आरतीचे जे ताट आहे ते ताट बाईसा सर्वज्ञांची स्त्री मूर्तीकडे पाहत ते तशाच उभ्या राहत असे. हे एक प्रकारचा भाव म्हणजे स्थिरता आहे. 10वी अवस्था म्हणजे मरण. परमेश्वराचे भक्तासोबत परममिलन होणे. भक्तासाठी हे मरण जीवनाचा अंत नसून तर ती साधनेची पूर्ती आहे. ते शरीर सोडणे नसून तर परमात्म्यामध्ये विलीन होणे आहे. हा मृत्यू भयावह नसून तर तो उत्सवाचा क्षण असतो. गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत अंतिम क्षणाचं महत्व सांगताना म्हणतात. अध्याय 8 श्लोक 5.
अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा परिवरम यह प्रयाति समद्भावम याति नाशत्र संशय. जो अंतकाळी माझे स्मरण करत देहाचा त्याग करतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात कोणताही संशय नाही. याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण पाहिजे असेल तर भीष्म पितामह यांच्याकडे पाहिलं कळतंय. बाणाच्या शयेवरती पडूनही तोपर्यंत प्राण आपला राखून ठेवला जोपर्यंत श्रीकृष्ण भगवंतांचं दर्शन होत नाही. आणि श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन घेतच आणि स्मरण करतच त्यांनी आपल्या देहाचा त्याग केलेला आहे. हे मरण नाही तर ते परमात्म्यासोबत मिलन आहे. देहांतिकाळी देव आठवणारा तो दुर्लभ सांगितलेला आहे. देहांतिकाळी देव आठवला तो मादाईसाने आठवला. स्मृतीस्थळामध्ये एक स्मृती आहे. देहांतिकाळी देव आठवला तो महादायसाने आठवला. जेव्हा भट्टोबास महादायसाला म्हणतात की रुपे तुला देव आठवतो का, तेव्हा महादायसा म्हणते की हो देव, हे हो नागदेवा मला देव आठवतो ना. पुन्हा म्हणतात भट्टोबास म्हणतात तुला कोणता देव आठवतो, तेव्हा पुन्हा महादायसा म्हणते की मला देव आठवतो तो म्हणजे बेलोपुरीचा, तो वज्री घडवतानाचा देव मला आठवत आहे. आणि देवाचे ते स्मरण करत लीलेची आठवण करत वज्रीची लीलेची आठवण करतच त्यांनी देहाचा त्याग केलेला आहे. देहांतिकाळी देव आठवला तो बाईसांनी आठवला. देहांतिकाळी देव आठवला तो महिमभट्टांनी आठवला. देहांतिकाळी देव आठवला तो महादेवा भक्तांनी आठवला. देहांतिकाळी देव आठवला तो केशराज दासांनी आठवला. देहांतिकाळी देव आठवला तो आचार्यांनी आठवला. देहांतिकाळी सर्वज्ञांच्या विरहास्तव वियोगास्तव जो प्राणी आहे तो म्हणजे डांगरेश आहे, त्याने सुद्धा परमेश्वराच्या विरहास्तव त्याने आपल्या देहाचा त्याग केलेला आहे. चिंतनेजनक बाबाजी प्रायश्चितामध्ये म्हणतात मरणा मारुनी विजयी व्हावे, मरण हे माझे मरणाचे ते कधी नसावे, माझ्यावरी ओझे दयाळा माझ्यावरी ओझे. विचारस्थळामध्ये 233 क्रमांकाचं सूत्र आहे पोरेव आता मराठीचा. म्हणजे या सूत्रामध्ये पक्षकार म्हणतात की तो गुणावरी असता मेला निका म्हणून मराठी चांग म्हणितली असे, म्हणून विधीवर असता गुणावरी असता मरा असेच पक्षकार सांगतात. मेला असता निका म्हणून म्हणितले आहे. ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये या भक्ताच्या 10 अवस्था सांगितल्या, परंतु इतर शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथांमध्ये स्वरूपांमध्ये प्रत्येक पुराणामध्ये नवविध भक्ती या अवस्थेच्या सांगितले विवेचन केले. जसं भागवत महापुराण स्कंद आहे, नारद भक्तिसूत्र आहे, रामचरित मानस आहे, तुलसीदास ग्रंथ आहे, शांडिल्य भक्तिसूत्र आहे, विष्णू पुराण आहे, ज्ञानेश्वरी आहे. या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत ज्ञानदेव या संतांचा सुद्धा वारके संप्रदायामध्ये अनेक ग्रंथांमध्ये त्यांचा भक्ताच्या अवस्था त्यांनी नवविध भक्ती सांगितलेली आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 10 अवस्था म्हणजेच आध्यात्मिक प्रवासाचे 10 टप्पे आहेत. अभिलाषा एक लहानशा ठिणगीपासून सुरू झालेला हा प्रवास मरणाच्या रूपाने भगवंताशी पूर्णपणे एकरूप होण्यात समाप्त होतो. या प्रवासात आनंदी आहे, वेदनाही आहे, तळमळी आहे, उन्मादही आहे आणि शांती सुद्धा आहे. परंतु प्रत्येक अवस्थेचा अंतिम उद्देश एकच आहे, म्हणजे तो भगवंताशी अखंड आणि अतूट नाते जोडणे. साधकाचे जीवन ते परमेश्वरासोबत परममिलन आहे. या भक्ताच्या अवस्था साधकाच्या 10 अवस्था सांगत असताना प्रत्येक अनुसारला साधक या 10 अवस्थेतून जात असतात. काही वेळेला असे जुन्नर बाबाच्या तपोनिधी माई भाऊ आई या आणि असे बरेच आचार्य ज्या सर्वांच्या स्मृतींना उजाळा देत झालेली ही धर्मरूप सेवा ईश्वराला अनुलक्ष करून श्री गुरुवर्य गुरुजींचरणी समर्पित करतो. जय चक्रधर, जय महानगर, जय